कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे, आणखी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तिखट झाल्यानंतर आपण नाही काही ही डाळ भिजू घातलेली होती एक रात्रभर. आणि नमस्कार, राधिका रेसिपी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज नेकर खास रेसिपी सांगणार आहे. कोणती बनवणार आहे तर बघा आज किचनमध्ये काय बनवते मी. तर नमस्कार आहे. नमस्कार. तर बघा साहित्य वगैरे काढलेलं आहे. तर आज नाही का काय बनवायचं तर प्रश्न पडला होता. तर आज बनवणार आहे मी पत्तागोबीची भाजी डाळ टाकून. तर कशा प्रकारे बनते काय तर मी साहित्य दाखवते तुम्हाला. व्हिडिओ कंटिन्यू बघा. साहित्य काय काय घेतलेलं आहे. गोबी घेतलेले आहे आणि चटणी घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे आणि टोमॅटो लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे, आणखी मुगाची डाळ घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि राई घेतलेली आहे आणि मोहरी म्हणतात त्याला, मोहरी आणि जिरं. तर बघा कशा प्रकारे बनते ही पत्तागोबीची भाजी. तर बघा आपण लसूण घेतलेलं आहे. तर लसूण मी आता मिक्सरमधून काढून घ्यायचं. लसूण मिक्सरमधून काढल्यानंतर इकडं तोपर्यंत आपण तेल ठेवणार आहे गॅसवरती. कढई ठेवलेली आहे आणि तोपर्यंत आपण लसूण काढून घ्यायचं. लसणामध्ये थोडं जिरं टाकायचं. तर आपण मिरच्या पण घेतलेल्या आहे. तर मिरच्या पण आपण मिक्सरमधून काढून घ्यायच्या. तर तोपर्यंत आपण तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे मिक्सरमधून काढून. तव्यावर तेल टाकायचं. तर बघा इथं तेल ठेवलेलं आहे आपण. आता तेल तापलेलं आहे. तेलामध्ये मोहरी टाकायची आणि कडकडीत तेलात मोहरी होऊ द्यायची. मोहरी टाकल्यानंतर आपण हे मिश्रण काढलेलं आहे. आपण नाही का लसूण जिरं सर्व घेतलेलं आहे याच्यामध्ये. तर जास्त वगैरे टाकायचं काम नाही. तर आपण मिक्सरमधून काढल्यानंतर याच्यामध्ये टाकून घ्यायचं. याच्यामध्ये थोडा जिरं टाकायचं. जिरं आपण सुरुवातीला टाकलंच होतं. ते थोडंफार यूज करायचं जिऱ्याचं पण. आणि नंतर टाकायचं आपलं टोमॅटो चिरलेलं. कारण आपण मिरच्या भाजलेल्या नव्हत्या तर मिरच्या आपल्या खमंग भाजल्या नव्हत्या. तर त्यामुळे नाही का जास्त होऊ द्यायचं प्रमाणात. आणि नंतर कढीपत्ता टाकायचा. तर अशा प्रकारे सुगंधित वास सुटलेला आहे मस्त. तर अशा प्रकारे हे टोमॅटो वगैरे सर्व टाकलेलं आहे. आणि नंतर हळद टाकायची. हळद एवढाही टाकायची, थोडीफार हळद वापरायची. जे मध्यम आचेवर शिजू द्यायचं. हे बघा सुगंधित वास सुटलेला आहे मस्त लसणाचा. लसूण जिरं सर्व झालेलं आहे. तर आता हे झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मिरच्या टाकलेल्या होत्या. तर मिरच्या टाकल्यामुळं आपल्याला तिखट थोडंफारच टाकायचं. जास्त यूज नाही करायचं तिखट. आणि आपलं तेलामध्ये खमंग चटणी वगैरे घेऊ द्यायची. तिखट झाल्यानंतर आपण नाही काही ही डाळ भिजू घातलेली होती एक रात्रभर. आणि रात्रभर भिजू घातल्यामुळे नाही का हे टाकून द्यायचं याच्यामध्ये. डाळ नाही का लवकर होत नाही तर ते डाळीला 5 मिनिटं होऊ द्यायचं. आणि नंतर टाकायची आपली पत्तागोबी. तोपर्यंत आपण पत्तागोबीला धुवून घ्यायचं स्वच्छ पाण्याने. कढीपत्ता वगैरे सर्व टाकलेलं आहे आपण. स्वच्छ धुतल्यानंतर याच्यामध्ये मिश्रण करायचं.
आता कोणती भाजी आपण म्हटलं तर सुरुवातीला धुतो, कारण नाही का ही कढीपत्ता हे गोबीची भाजी कशी असते हे नंतरच आपल्याला नाही का हे करावं लागतं, चिरून धुवायची असते. तर बघा आपण आता मध्यम ठेवलेला आहे गॅस आणि मध्यम आचेवर तर होऊ द्यायचं आहे. तर हे होत आहे. तर नंतर टाकायची आपली पत्तागोबी. गॅसचा पावर वाढून घ्यायचा थोडा. नंतर पत्तागोबी झाल्यानंतर आपली मला सांगते भाजी कशी तयार करतात. ह्याच्यामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं, कारण गोबीला अगोदरच पाणी सुटतं. तर पाणी सुटल्यामुळे नाही का जास्त यूज नाही करायचा पाण्याचा वापर. आणि नंतर टाकायचं आहे कोथिंबीर. कोथिंबीर टाकायची आणि नंतर टाकायचं आपलं चवीनुसार मीठ. आता मीठ म्हटलं तर सर्वांना चव येण्यासाठी मीठ तर हवंच असते. मिठाशिवाय कोणत्याच पदार्थाला चव येत नसते. तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेले. तर बघा आता हे 5 मिनिट होऊ द्यायचं. झाल्यानंतर तुम्हाला मी रेसिपी लगेच दाखवते की आपली गोबीची भाजी कशी तयार झाली. आपण पत्ता गोबीची भाजी तयार केलेली आहे. तर बघा किती छान सुगंधित वास येत आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सबस्क्राईब, कमेंट आणि तोपर्यंत बाय बाय.